गावाला जाण्याचं खास निमित्त म्हणजेच गावची यात्रा. यात्रा होती माहेरची, त्यामुळे रात्री लवकर निघालो होतो आणि सकाळी उठल्यानंतर बघते तर काय, मम्मीने मस्तपैकी दारामध्ये शेणाचा सडा सारवून तुळशीची पूजा केली होती. घरामध्ये देवघराची देखील पूजा केली होती आणि देवघरामध्ये ताजी ताजी मस्त जास्वंदीची लाल फुलं होती. त्यात तो देवघराचा लाल दिव्याचा प्रकाश मन अगदी प्रसन्न करून टाकणार होतं. घर अगदी लहान आहे, गावचं छोटंसं आहे, पण साधेपणा आणि स्वच्छताने ते इतकं उजळलं आहे की मन खरंच खूप फ्रेश राहतं. घर सुंदर दिसण्यासाठी खूप महागडं फर्निचर असावं असं काही नसतं. बाईच्या हातामध्ये स्वच्छता आणि कला असलं की सगळं काही छान दिसतं. सकाळ सकाळी मस्त गारीगारवाला आला होता, त्यामुळे गावची जी लहानपणाची आठवण होती ती अगदी जागी झाली. रुद्रांशने मस्त गारीगार घेतली. सकाळचा नाश्ता करून थेट गेलो मामाच्या शेतामध्ये. आता मामाचं गाव आणि पप्पांचं गाव एकच असल्यामुळे तो खूप फायदा होतो की जवळच्या जवळ सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातात. तर मामांच्या मुलांनी हे राजहंसांचा बिझनेस सुरू केला होता. मला आधी ते बदकच वाटलं, पण ठीक आहे. तिथून पुढे शेती बघायला गेलो. मामीने बराच भाजीपाला वगैरे लावला होता. मस्त आंब्यांच्या झाडांना कैऱ्या लागल्या होत्या आणि त्या आंब्याच्या दाट सावलीत पप्पा अगदी गाढ झोपले होते. तिथून मामींच्या सुनांकडे गेलो. दोन्ही सुनांचा स्वयंपाक चालू होता. एवढ्या भाकरी का म्हणून प्रश्न पडला, पण नंतर कळलं की गावामध्ये भाकरी द्यायच्या आहेत पायलीच्या. गावामध्ये मस्त आमटीचा बेत होता. हजारो लिटरच्या वरती ही आमटी बनवली जाते, कारण बरेच भाविक दर्शनासाठी महाप्रसादासाठी येत असतात. संध्याकाळी मस्त छान नटून थटून आवरून मंदिरामध्ये गेलो. हरेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मंदिराभोवती आजूबाजूचा जो परिसर डेव्हलप झाला आहे त्या गोष्टी पाहत होतो. व्हिडिओमध्ये दिसत असेल आमच्या गावचं हे स्वयंभू हरेश्वर महाराजांचं मंदिर आहे. किती मोठं आहे आणि प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर अगदी मेंटेन ठेवला आहे. संध्याकाळी महाराजांची पालखी आली. पालखीचं दर्शन अगदी गर्दीतून सुद्धा घेता आलं. प्रत्येकाची धडपड चालू होती पालखीच्या दर्शनासाठी. तिथून संध्याकाळी आम्ही गावामध्ये हा कार्यक्रम बघण्यासाठी गेलो. खरंच गावचं गाव पण जपणारा सण म्हणजे गावची यात्रा. गावच्या ज्या काही जुनी परंपरा आहे ती आजची लोक देखील तसेच मेंटेन करत आहे. आमटी भाकरीचा आस्वाद आहा खूप वेगळा होता. खाली बसून मस्तपैकी भाकरी चुरून कांदा लिंबू सोबत जो महाप्रसादाचा आस्वाद आहे तो कशातच नाही आहे. 1-2 फोटो क्लिक केले. रुद्रांशला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या मामाची होती. तिथून नंतर घरी आलो. बघते तर काय, घरी आल्यानंतर पप्पांची सगळी भराभरी चालू होती. त्यांना माहिती होतं हे लगेच मुंबईला नेक्स्ट डे निघणार आहे. दुसरीकडे मम्मीने सर्व जेवण रेडी करून ठेवलं होतं संध्याकाळचं. मग काय जेवण केलं आणि निघालो. बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये.